परभणी जिल्हाधिकारी यांनी हलगी वाजवून व लेझिम खेळून महसूल क्रीडा स्पर्धेत घेतला आनंद। परभणी जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2025 उद्घाटन आज शिवाजी महाविद्यालय परभणी येथे संपन्न झाले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे होते, तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, परभणी महानगरपालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, प्राचार्य बाळासाहेब जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या दरम्यान आलेल्या खेळाडूंनी लेझिम पथक सादर केली। यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनाही मोह आवरला नाही। त्यांनी या लेझिम पथकासोबत हलगी वाजवून व लेझिम खेळून स्पर्धेमध्ये आनंद लुटला। आज संपन्न होत असलेल्या स्पर्धेचे आयोजन निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपविभागीय अधिकारी गंगाखेड युवराज डापकर, शैलेश लाहुटी, तहसीलदार संदीप राजापुरे सह अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले होते। आज दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी जिल्ह्यातल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या खेळ आणि सांस्कृतिक स्पर्धांचे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। आपण पाहतोय सुमारे 1000 महसूल कर्मचारी या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित आहेत। या ठिकाणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ॲडिशनल कलेक्टर आणि सर्व जिल्ह्यातले वरिष्ठ अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार अगदी कोतवाल पासून ते कलेक्टर पर्यंत सर्व या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये खेळामध्ये सहभागी झालेले आहेत। अतिशय उत्साहाचं वातावरण आहे, अतिशय चांगलं संचालन या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि आज आणि उद्या 2 दिवस या जिल्हास्तरीय स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत। सर्व कर्मचारी यामध्ये सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी 1, 2 आणि 3 ज्या ज्या खेळामध्ये आपल्याला क्रमांक 1, 2, 3 येईल त्यांना बक्षीस वितरणाचा देखील आपण कार्यक्रम उद्या घेणार आहोत आणि त्यांचं कौतुक करणार आहोत। त्याचप्रमाणे फेब्रुवारीमध्ये जालना येथे विभागस्तरीय स्पर्धा आहे, त्यासाठी आमचे सर्व खेळाडू येणाऱ्या कालावधीत अजून प्रॅक्टिस करतील आणि सहभागी घेतील आणि जास्तीत जास्त पदक आपल्या जिल्ह्याला प्राप्त करून देतील, यासाठी आम्ही तयारी केलेली आहे। दिनांक 10 जानेवारी 2025 परभणी जिल्हा क्रीडा महसूल स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहे आणि त्यामध्ये उपविभागानुसार आमची टीम तयार आहे। पाथरी उपविभागाचे आमचे तिन्ही तहसीलदार हंडेश्वर साहेब, कावरके साहेब आणि माचेवाड साहेब या तिघांनी अतिशय प्रयत्न करून कष्ट घेऊन आमची टीम बिल्ड केलेली आहे। सकाळच्या झालेल्या संचलनात देखील आम्ही प्रथम क्रमांक पटकावला आणि आता झालेल्या 100 मीटर, 200 मीटर पुरुष आणि स्त्री या दोन्ही कॅटेगरीमध्ये आम्ही प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। त्यामुळे अतिशय आनंद आहे आणि आजच्या खेळाची सुरुवातच आमच्या जेतेपदाने झालेली आहे आणि शेवटही पाथरीचाच होणार आहे आणि पाथरी उपविभाग प्रथम क्रमांक पटकवेल यामध्ये कोणताही वाद नाही। आम्ही त्याबाबत 100% आश्वस्त आहोत।